श्री स्वामी समर्थ. नमस्कार सर्वांना. तर काल मी जो व्हिडिओ शेअर केला होता त्यावरती मला खूप सारे कमेंट आले की ताई तुम्हाला काय झाले, किंवा तुम्ही खूप सकाळी लवकर उठता म्हणून तुमची तब्येत बिघडली का. तर अशा खूप साऱ्या कमेंट आल्या होत्या आणि मी तिथं उत्तर देखील दिलं असतं. पण हा जो आजार मला झाला होता, या आजाराचा माझा प्रवास, मी कशी बरी झाले, मला या आजारामध्ये काय काय त्रास झाला होता, म्हणजे कशाप्रकारे मी ह्या आजारातून बरी झाले, हे सगळं मला तुमच्यासोबत शेअर करावंसं वाटलं. प्रत्येक गोष्ट मी व्ह्यूजसाठी नाही शेअर करत. प्रत्येक ठिकाणी मला असं कॅमेरा घेऊन म्हणजे शेअर करायला आवडत पण नाही आणि तसे व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर पण करत नाही. काही गोष्टी पर्सनल असतात तर त्या पर्सनलच ठेवते. पण आता जो आजार मला झाला होता, टायटलवरून तुम्हाला समजलंच असेल, तर तो माझ्या चेहऱ्यावरच झाला होता. त्यामुळे काही दिवसानंतर हे डाग तुम्हाला चेहऱ्यावरती दिसतील आणि मग तुम्ही मला विचाराल की ताई तुमच्या चेहऱ्याला काय झालेलं आहे. कारण कालच्या व्हिडिओमध्ये खूप जणींच्या ते लक्षात आलं नाही, कारण माझ्या फेसची एकच साईड तुम्हाला दिसत होती आणि दुसऱ्या साईडला तुम्ही बघू शकताय की इथे पूर्ण तुम्हाला जखमा दिसत असतील. तर ह्याच जखमा नाही तर आतमध्ये सुद्धा जखमा झालेल्या आहेत. तर मला जो आजार झाला होता, हर्पीस झोस्टर इंग्लिशमध्ये, आणि मराठीमध्ये त्याला नागिन किंवा नागवेडा म्हणतात. आणि हे एक व्हायरल इन्फेक्शन आहे. ते कोणालाही होऊ शकतं, लहान बाळापासून ते मोठ्यांपर्यंत, वयोवृद्ध असतील त्यांना देखील हे इन्फेक्शन होऊ शकतं. तर याचं कारण असं की लहानपणी जर आपल्याला कांजण्या झालेल्या असतील तर त्या कांजण्या बऱ्या झाल्यानंतर देखील आपल्या शरीरामध्ये त्या कुठेतरी लपून बसलेल्या असतात. आता ही माहिती मी कुठून गोळा केलेली नाही, तर ज्यावेळेस मी डॉक्टरांकडे गेले तेव्हा डॉक्टरांनीच मला हे सांगितलं की कांजण्या ज्या तुमच्या शरीरात लपून बसलेल्या असतात, ज्यावेळेस तुमची इम्युनिटी लो होते त्यावेळेस नागिनीच्या स्वरूपामध्ये हा व्हायरस तुमच्यावरती अटॅक करतो. अटॅक करत असताना तो नसांवरती अटॅक करतो. मग कोणाच्या पोटाला हा आजार होतो, कोणाच्या पाठीला हा आजार होतो. आणि मला जिथे अटॅक केलं होतं ह्या आजाराने, ते म्हणजे असं डोळ्यावरच अटॅक झाला होता. कारण सुरुवातीला म्हणजे ज्या दिवशी माझे पिरियड्स आले, तर मध्ये मला कसं नॉर्मली पिंपल्स येतात, प्रत्येकीलाच येतात. तर असे 2 पिंपल्स मला आले होते. मग मला काय वाटलं की हे पिंपल्स असतील, त्यामुळे मी त्याकडे दुर्लक्ष केलं की बाबा नेहमीच मला येतात असे 1-2 पिंपल्स आणि त्याचा काही तेवढा त्रास पण नव्हता. पण ते पिंपल्स नव्हते, तर ती एक सुरुवात होती नागिनीची, हे माझ्या लक्षातच नाही आलं. तर मग इथून थोडंसं दुखायला लागलं. त्यानंतर मग दुसऱ्या दिवशी डोळ्यात मला असं काहीतरी वळवळते, काहीतरी असं गोलगोल माझ्या डोळ्यात सगळीकडे फिरतंय असं वाटायला लागलं. मग मी सगळ्यांना चेक करायला लावलं घरात. माझ्या मिस्टरांना म्हटलं माझ्या डोळ्यात काहीतरी गेलं, किडा असल्यासारखा वाटतोय, कारण तो सारखा वळवळ करतोय, तर तुम्ही एकदा बघता का. यांनी डोळे फुकले, सगळं करून बघितलं पण काही उपयोग झाला नाही. मी त्यांना म्हटलं की एका ठिकाणी नाही, तर मला असं सतत असं वळवळ वळवळ असं काहीतरी करते माझ्या डोळ्यामध्ये, असं जाणीव होते. तर मग यांच्याकडे असलेले काय ड्रॉप माझ्या डोळ्यात टाकला. त्यांना वाटलं काहीतरी गेलं असेल डोळ्यामध्ये, तर मग सकाळपर्यंत नीट होऊन जाईल. पण रात्रभर मला त्या दिवशी झोप आलीच नाही. मग दुसऱ्या दिवशी यांनी मला डॉक्टरांकडे नेलं. मग डोळ्याचं दुखत होतं म्हणून मग आय स्पेशलिस्टकडे नेलं. इथेच आमच्या जवळच एक आय स्पेशलिस्ट राहतात, तर तिथे घेऊन गेले आणि मग त्यांच्याकडे दाखवलं. पण त्या डॉक्टरांना निदान नाही झालं बहुतेक, कारण नागिनीचे जे सिम्पटम्स असतात ते थोडेसे वेगळे असतात. आणि आता डोळ्यात गेल्यानंतर म्हणजे कोणत्याही डॉक्टरला ते लक्षात नसतं आलं, त्यांचा काहीच दोष नाही. तर त्यांनी चेक वगैरे केलं आणि ते म्हणे डोळ्यांची साथ सुरू आहे, तर तुमचे डोळे वगैरे आलेले असतील. तर मी म्हटलं एकच डोळा आला आहे का. तर त्या म्हणे होऊ शकतं की दुसरा डोळा येणार पण नाही, आपण तेवढी प्रिकॉशन घेऊ. आणि त्यांनी काही ड्रॉप्स दिले आणि सोबतच त्या म्हणे की फिजिशियनकडे पण दाखवा. तर मग त्यांच्याकडून चेकअप केल्यानंतर आम्ही फिजिशियनकडे गेलो. त्यांनी देखील वेगळी ट्रीटमेंट दिली. मॅडमनी डोळ्याची दिली होती, त्यामुळे त्यासाठीचे ड्रॉप्स दिले. आणि मला जी जळजळ होत होती किंवा जे पेन होत होतं, त्यासाठी फिजिशियनच्याही हे लक्षात न आल्यामुळे त्यांनी देखील मग इन्सेक्ट बाईट झाला असावा असा अंदाज व्यक्त करत त्यांनी काही पेन किलर्स दिल्या. मग त्या मी घेतल्या. त्या दिवशी पण मला बरं वाटत नव्हतं, दुसऱ्या दिवशी पण मला बरं वाटत नव्हतं. दुसऱ्या दिवशी संध्याकाळी मी यांना परत फिजिशियनला कॉल करायला सांगितला. यांनी कॉल केल्यानंतर फिजिशियन म्हणे की आजचा हा कोर्स पूर्ण होऊ द्या, उद्या सकाळी आपण बघू. तर मग त्या दिवशीची रात्र मी कशीबशी काढली आणि त्यानंतर सकाळीच मग डॉक्टरांना फोन केला आणि हॉस्पिटलमध्ये गेलो. तोपर्यंत माझ्या डोळ्याच्या
मध्ये सगळे बारीक बारीक फोड आले होते. इथं फोड आले, तुम्ही बघू शकताय. इथे फोड आले होते. म्हणजे असं सगळं पुरळ असं दिसत होता पट्टा. आणि मग तिथे गेल्यानंतर डॉक्टरांना लगेच क्लिक झालं. तर ते म्हणे की मला असं वाटते की हर्पीज असावं. तर मी म्हणलं हर्पीज म्हणजे काय? तर ते म्हणे हर्पीज मराठीमध्ये आपण ज्याला नागिन किंवा नागवेडा म्हणतो ते असण्याची शक्यता आहे. पण त्यासाठी तुम्हाला स्किन स्पेशलिस्टकडे जावं लागेल, कारण यावरचा इलाज जो आहे तो स्किन स्पेशलिस्टच करू शकतील. तर मग त्यांनी एका स्किन स्पेशलिस्टचा ॲड्रेस आणि फोन नंबर आम्हाला दिला. आम्ही तिथे गेलो. तर हॉस्पिटल बंद होतं, त्यामुळे मग माझ्या मिस्टरांना एक नामांकित डॉक्टरांचं माहिती होतं की ते चांगले स्किन स्पेशलिस्ट आहेत छत्रपती संभाजीनगरचे. तर त्यांनी मला डायरेक्ट तिथे नेलं. तिथे गेल्यानंतर डॉक्टर एका पेशंटला चेक करत होते. असं खालीवर त्यांचं केबिन आहे, म्हणजे वरती पेशंटला ते ट्रीटमेंट देतात. म्हणजे स्किन स्पेशलिस्ट असल्यामुळे स्किनशी रिलेटेड काही ट्रीटमेंट त्यांच्यावरती चालतात. तोपर्यंत आम्हाला त्यांनी, म्हणजे जे खाली बाहेर रिसेप्शनिस्ट होते, त्यांनी आम्हाला केबिनमध्ये बसायला सांगितलं. केबिनमध्ये मी बसले आणि डॉक्टरांच्या चेअरच्या वर माझी नजर गेली. तिथे बघितल्यानंतर मग स्वामींचा असा मोठा फोटो होता. तो फोटो पाहता क्षणी मला असं वाटलं की मी आता बरी होणार आहे, आता मी बरी झालेलीच आहे, ही भावना माझ्या मनात आली. आणि मग डॉक्टर खाली आले. पेशंटचं चेकअप वगैरे झाल्यानंतर त्यांनी माझ्याकडे बघितलं आणि त्यांना लगेच कळलं की हे हर्पीज म्हणजेच नागिन झालेली आहे. तर ते म्हणे इतके दिवस काय केलं, किती वाढलं म्हणे, ते पूर्ण चेहरा सुजला होता. तर हे म्हणे की आमची ट्रीटमेंट सुरूच होती, पण कोणाच्याच लक्षात नाही आलं. तर ते म्हणे की हो, डोळ्यामध्ये ती नागिन गेल्यामुळे तुमच्या लक्षात नसेल आलं, पण ठीक आहे, आता आपण 48 तासाचा वेळ देऊयात. 48 तासाची ट्रीटमेंट मी तुम्हाला देतो आणि यामध्ये तुमची नागिन जी आहे ती आपण कवर करण्याचा प्रयत्न करू. कारण नागिन ज्यावेळेस अटॅक करते ती नसांवरती अटॅक करते. जसं आपण रोडच्या मधोमध एखादा खड्डा करतो, अगदी तसंच जी नर्व असते त्याच्या मधोमध ती खड्डा करत पुढे पुढे जाते. तर आता ती कानामागून आलेली आहे. इथून आली होती, पण माझ्या ते लक्षात नाही आलं. छोटे छोटे पुरळ आले आणि इथपर्यंत आली ती. त्यानंतर इथून ती माझ्या डोळ्यात गेली. डोळ्यावरून इथून ती अशी वर परत इथे गेली, इथपर्यंत आली. तर तिने तिथपर्यंत कोरलं होतं. म्हणजे माझी जी नस होती, नर्व जी तिला सापडली, जी नर्व तिला सापडली तसं तसं ती आपल्या नर्वला कोरत 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 आतमध्ये प्रवेश करते. आणि खरोखर हा एक जीवघेणा आजार आहे. आणि बरेच जण असं म्हणतात की तिचं तोंड आणि म्हणजे सापाची फणी आणि शेपूट एकत्र आले की माणसाचा जीव जातो वगैरे. पूर्वीच्या काळी असं होतही असेल, पण आता त्यावरती इलाज निघालेले आहेत, म्हणून आता फारशी भीती नाही. पण त्याचं निदान लवकर व्हायला हवं, नाहीतर मग ही जी वेदना आहे ती खूपच भयंकर अशी आहे. हजारो असे म्हणजे काय म्हणतात मला सांगता पण येत नाही, चटके लागल्यासारखे किंवा असं टाचण्या टोचल्यासारख्या वेदना माझ्या इथून पूर्ण डोळ्यात आणि वर मेंदूपर्यंत होत होत्या. डॉक्टर म्हणे अजून थोडा उशीर झाला असता. तर डोळ्यांचं तर मी नाही सांगू शकत, पण ती जर मेंदूत गेली असती तर मग मेंदूचा भाग तिने डॅमेज केला असता, अजून काही म्हणजे प्रॉब्लेम्स झाले असते. तर तुम्ही खूप लवकर आलात, म्हणजे फार काही उशीर झालेला नाही, आपण करूयात, ट्रीटमेंट सुरू करूयात. तर मग ट्रीटमेंट वगैरे दिली त्यांनी. ही वरचं म्हणजे क्युअर करण्यासाठी ट्रीटमेंट दिली. पण आता डोळ्यामध्ये जी नागिन गेली होती त्यासाठी मला आय स्पेशलिस्टकडेच जावं लागणार होतं. मग डॉक्टर म्हणे की तुम्ही ज्या आधीच्या डॉक्टरांकडे गेले होते तिथेच जाणार की मी जे प्रेफर करतो त्यांच्याकडे जाणार. तर आम्ही त्यांना बोललो की तुम्ही जे सांगाल त्या डॉक्टरांकडे आम्ही जातो. तर मग त्यांनी एका डॉक्टरांचा ॲड्रेस वगैरे दिला आणि त्यांच्याकडून ट्रीटमेंट घेतली. तर डॉक्टरांनी मला जी ट्रीटमेंट दिली होती त्यामध्ये पूर्ण नागिन जी आहे ती म्हणजे मरून जाईल अशी ट्रीटमेंट त्यांनी दिली होती. आणि त्याचबरोबर ज्या जखमा मला झाल्या होत्या त्यासाठी क्रीम वगैरे दिली आणि जो त्रास मला होत होता त्यासाठी पेन किलर्स दिल्या होत्या. तर ही सगळी ट्रीटमेंट वगैरे घेतली आणि डॉक्टर म्हणे की 48 तासात तुम्हाला बरं नाही वाटलं तर परत येऊन मला भेटा, पण मला असं वाटतं की तुम्हाला 48 तासातच बरं वाटेल आणि जर बरं वाटलं तर मग तुम्ही मला 5 दिवसांनी येऊन भेटा. तर मग ही ट्रीटमेंट वगैरे घेतली आणि त्यानंतर मग आम्ही केबिनच्या बाहेर आलो. तर यांचा एक विद्यार्थी होता, म्हणजे 12वीला असताना यांचा स्टुडंट होता. तर तो MR असल्यामुळे तो त्या हॉस्पिटलमध्ये आला होता. काही हॉस्पिटलच्याच बाजूला मेडिकल वगैरे असतात, तर डॉक्टरांशी त्याला भेटायचं असेल तर तो आला.
त्यांनी यांना ओळखलं, यांनी त्या विद्यार्थ्याला ओळखलं पण नाही, कारण खूप विद्यार्थी नजरेखालून जातात, बऱ्याच जणांचे चेहरे पण बदलतात. मग तो म्हणे सर मी तुमच्याकडे शिकायला होतो वगैरे. तर मग यांनी ओळखलं. तर मग त्यांनी माझ्याकडे बघितलं, मॅमला काही नागिन झाली आहे का? तर ते म्हणे तुला कसं काय कळलं? त्यांना मग बोलला की माझे आजोबा जे आहेत ते वैद्य होते आणि ते नागिनवरतीच उपचार करायचे. तर ही ट्रीटमेंट तर तुम्ही घ्याच, पण मी तुम्हाला अजून एक म्हणजे हे देतो, स्टिक देतो एका झाडाची. ती तुम्ही चंदनाच्या म्हणजे ते चंदन ज्यावरती उगाळतो, सान असते त्याच्यावरती ओगाळायची आहे आणि रात्री झोपताना ती लावून तुम्हाला झोपायचं आहे. तर ते म्हणे कुठे येऊन घ्यायची? मी येऊन कलेक्ट करतो. तो विद्यार्थी त्यांना बोलला की तुम्ही येऊ नका सर, मीच तुम्हाला घरी आणून देतो. तर बघा किती योगायोग आहे. मी जिथे स्किन स्पेशलिस्टकडे गेले तिथे मला स्वामींचा फोटो दिसला. केबिनच्या बाहेर पडताच तो विद्यार्थी कधी नाही, तो आम्हाला त्याच दिवशी भेटला आणि म्हणजे त्याच्याकडेही नागिनवरती म्हणजे इलाज होता. कारण नागिन जी आहे ती दोन्ही प्रकारे तुम्हाला क्युअर करता येते, म्हणजे आयुर्वेदिक पण आणि तुम्हाला ॲलोपॅथी ही ट्रीटमेंट जी आहे ती पण घेऊन म्हणजे कवर करावी लागते. पहा, बरेच महिला ज्या असतात, प्रेग्नंट असतात, त्यांना नागिन होते, त्यावेळेस त्यांना हे म्हणजे डॉक्टर जे आहेत स्किन स्पेशलिस्ट त्यांच्यावरती इलाज नाही करू शकत. अशा वेळेस आयुर्वेदिक ट्रीटमेंट घेऊनच त्या बऱ्या होतात. तर मग आयुर्वेदिक ट्रीटमेंट यासाठी की बाबा ती वरची जी जखम आहे ती लवकर भरून निघावी, कारण क्रीमनी बराच वेळ लागतो. कारण क्रीम जी काम करते ती हळूहळू करते आणि हे जे जडीबुटी वगैरे असतात त्यांनी खूप लवकर फरक पडतो. तर मग हे सगळं झालं. त्यानंतर मग आम्ही आय स्पेशलिस्टकडे आलो. आय स्पेशलिस्टकडे आल्यानंतर लगेच माझा नंबर लागला. डॉक्टरांच्या केबिनमध्ये गेलो तर डॉक्टर माझ्याकडे बघतच राहिले 2 मिनटं. म्हणे बापरे किती वाढले म्हणे ते. त्यांनाच एवढी भीती वाटली, पण मी एकदम शांत होते, कारण भिवून काहीच होणार नव्हतं. कारण जो त्रास होता तो मला सहन करायचा होता आणि भीतीनेच माणूस मरतो असं म्हणतात. तर त्यामुळे म्हणजे असं वाटलं की बाबा यापेक्षाही भयंकर आजार लोकांना होतात, तेही बरे होतात, तर मीही बरी होणारच आहे. त्यामुळं उगीच भिहायचं कशाला? कारण जे भेटले ते म्हणायचे बापरे नागिन झाली का? हा तर खूपच जीवघेणा आजार आहे, खूपच आग होते आणि ती शेपूट ते एक झाली ना माणूस मरतो बरं का, असं म्हणायचे. पण मला त्याचं कधीच काही वाटलं नाही, म्हणजे मी वाटूनच घेतलं नाही, कारण मला माहिती होतं की नागिन बरी होऊ शकते. पण कसं आहे, ते आजार जो झाला आहे तुम्हाला तो लक्षात येत नाही, म्हणून मग तो त्रास तुम्हाला सहन करावा लागतो. तर आता आय स्पेशलिस्टनी मला माझे डोळे वगैरे चेक केले. ते म्हणे आतमध्ये खूप आतपर्यंत ती गेलेली आहे, तरी देखील मी तुम्हाला काही ड्रॉप्स देतो. तुम्ही म्हणजे अजून थोडा उशीर झाला असता तर तिने जे आपली जे बाहुली असते डोळ्यातली तिच्यावरती अटॅक केला असता तर होऊ शकतं की तुमचा एक डोळा गेला असता. पण त्याआधीच तुम्ही माझ्याकडे आले तर आपण प्रयत्न करूयात की जी जखम झालेली आहे ती नीट करायची आणि पुढे जी नागिन पसरणार होती तिला तिथेच थांबवायचं. तर मग त्यांनी म्हणजे आय स्पेशालिस्टनी वेगळ्या गोळ्या वगैरे काहीच दिल्या नाही. त्यांनी फक्त मला ड्रॉप्स दिले. 5 ड्रॉप्स होते ते. तर ते ड्रॉप्स वगैरे घेतले आणि त्यांनी देखील 5 दिवसानंतर भेटायला सांगितलं. मग आता घरी आले. मग घरी आल्यानंतर मग ती ट्रीटमेंट सुरू झाली. डॉक्टरांनी खूप साऱ्या पेन किलर्स दिल्या होत्या, त्यामुळे मला खूप झोप लागायची. तो जो त्रास होत होता, जी आग मला व्हायची, ती जळजळ होत नव्हती, पण अशी सतत मला झोप यायला लागली. मग त्या दिवसांमध्ये मी खूप झोप घेतली आणि त्यानंतर मग त्या विद्यार्थ्यांनी जी स्टिक आणून दिली, डॉक्टरांची क्रीम मी सकाळी लावली आणि त्यांनी जी स्टिक आणून दिली होती ती उगाळून मग रात्री झोपण्यापूर्वी मी लावली आणि त्या ज्या लेपामुळे मला एकाच दिवसात फरक पडला आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे ही जी जखम होती पूर्ण ओली होती, म्हणजे असे पूर्ण जळाल्यासारखे फोड आले होते, पाणी झालं होतं त्यामध्ये, ती पूर्ण अशी म्हणजे पूर्ण सगळीच गेली असं म्हणता येणार नाही, पण काही भाग जो आहे तो ड्राय झाला. तिथे असं म्हणजे काय म्हणतात त्याला, असं थंडगार म्हणजे असं आग होत नव्हती, म्हणून मग ते शांत झाल्यासारखं वाटत होतं आणि खपल्या धरायला लागली होती. तर मग म्हणूनच ह्या ट्रीटमेंटमध्ये आयुर्वेदिक आणि दोन्ही डॉक्टरांच्या ट्रीटमेंट्स ज्या आहेत त्या पॅरलली सुरू ठेवायच्या असतात. आता ही जी ॲलोपॅथीची ट्रीटमेंट आपण घेतो यामुळे ते पेन किलर देतात, त्यामुळे आपल्याला त्रास होत नाही,
पण जर आयुर्वेदिक ट्रीटमेंट दिली तर त्यामध्ये बरेचसे काढे घ्यावे लागतात आणि हा आजार 3 दिवसात बरा होतो असं म्हणतात. पण मी तेवढे काढे आयुर्वेदिक घेऊ शकले असते की नाही मला माहिती नाही. पण ती मनस्थितीच नव्हती की मी इथून आता दुसरीकडे जाऊ, कारण ऑलरेडी मी 2 डॉक्टरांकडे गेले होते आणि त्यानंतर हे तिसरे डॉक्टर, त्यानंतर आय स्पेशलिस्ट आणि तो विद्यार्थी, त्यांनी आणून दिलेली स्टिक, ही 5 ट्रीटमेंट मी घेतल्या. त्यामुळे म्हटलं आता हे सुरू आहे, यातच मी बरी होणार आहे, दुसरीकडे मला कुठे जाण्याची गरज नाही. मग जी ट्रीटमेंट सुरू होती ती सुरूच होती. मग 2 दिवसानंतर माझा हा डोळा थोडासा उघडायला सुरुवात झाली. म्हणजे हळूहळू म्हणजे असं बंदच होता, तर असा थोडासा उघडला. मग खालची जी सूज होती ती होती, इथे सूज होती आणि ही जी सूज होती ती बऱ्यापैकी कमी झाली. मध्ये कसं होतं की ड्रॉप्स मला टाकता येत नव्हते आणि जी क्रीम होती ती देखील मला अशी लावता यायची नाही व्यवस्थित, कारण एक डोळा बंद असल्यामुळे मला दिसायचं नाही. तर मग जी चंदनावरती घासून जी स्टिक होती ती माझी मीच लावली अशी अंदाजे. पण मग जी क्रीम डॉक्टरांनी दिली होती ती ह्यांनी लावली आणि जे 5 ड्रॉप असे 5-5 मिनटाच्या गॅपनंतर टाकायचे होते ते देखील यांनीच माझ्या डोळ्यामध्ये टाकले. आणि खूपच म्हणजे ते 15 दिवस कसे गेले मला माहिती. आणि खूप त्रासात ते दिवस गेले. अंघोळ सांगितली नव्हती, डोळ्यात पाणी जाऊ द्यायचं नव्हतं. अंघोळच नव्हती तर डोकं धुण्याचा प्रश्नच नव्हता, कारण इथे मध्ये जी नागिन होती त्यामध्ये परत पाणी गेलं असतं तर परत म्हणजे त्रास वाढला असता. मग तेवढ्या दिवसानंतर मी काल डोक्यावरून आंघोळ केली, त्यावेळेस असे केसच्या केस माझे निघाले. असं वाटलं की आता म्हणजे सगळेच केस गेले की काय, पण असं तुटून पडले. म्हणजे जिथे जिथे नागिननी माझ्या डोक्याला स्कॅल्पला डॅमेज केलं होतं तिथले केस अक्षरशः गळून पडले. इतके दिवस म्हणजे माझ्या लक्षात नाही आलं केस असे वरती बांधून ठेवायची, केस विंचरण्याची किंवा कुठली क्रीम मी लावली नाही किंवा काहीच नव्हतं, कारण ते भानच नव्हतं की इतकी आग व्हायची आणि ते डोळ्यातून सतत डिस्चार्ज पाणी पडायचं, कारण आग होत असल्यामुळे ते पाणी आपोआपच खाली पडायचं. आणि या दरम्यान काय झालं की माझा या डोळ्याचा जो नंबर आहे तो देखील वाढला असू शकतो असं डॉक्टर बोलले. आता 15 दिवसानंतर त्यांनी मला बोलवले, तेव्हा परत एकदा हा डोळा चेक करायचा आहे आणि त्यानंतर मग जो नंबर देतील त्यानुसार मग ती चष्म्याची फ्रेम जी आहे ती बदलून घ्यायची आहे. तर हीच ती माहिती होती मला झालेल्या आजाराविषयीची, कारण खूप साऱ्या मैत्रिणींचे गैरसमज झाले की ताईला नेमकं काय झालं आहे वगैरे. म्हणून असं वाटलं की एक सेपरेट व्हिडिओ या विषयावरती शेअर करूयात. आणि सगळी माहिती तुमच्यापर्यंत मी पोचवलेली आहे. नागिन हा आजार जीवघेणा आहे असं नाही म्हणता येणार, आहेच तो जीवघेणा, कारण तेवढ्या प्रचंड वेदना होतात. पण यावरती आता इलाज पण आलेले आहेत, त्यामुळे घाबरून न जाता वेळीच त्यावरती उपचार घ्यावेत आणि या आजारातून बाहेर पडावं. तर चला, सगळी माहिती मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे. व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल, हेल्पफुल वाटला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. भेटूया तशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.